नमस्कार. कट्टा कोल्हापुरी आयोजित आणि अभ्यंकर फुटवेअर प्रायोजित आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रथमतः आज आपल्या कट्ट्यावरती म्हणजे आपण ज्यांच्या स्टुडिओला आलेलो आहोत असे कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार श्री संजय शेलार सर यांचं मी कट्ट्यावरती स्वागत करतो. सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्याला सर्वांना तर सुरुवातीलाच एक अंदाज आला असेल की आज आपण रेग्युलर जे आमच्या स्टुडिओमध्ये बसलेलो असतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बॅकग्राऊंड आहे. आज आपण आलेलो आहोत सरांच्या स्टुडिओमध्ये. म्हणजे एखाद्या चित्रकाराचा स्टुडिओ असतो हे आज आपण पाहायला आलेलो आहोत आणि एक प्रसिद्ध चित्रकारांच्या बद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. सर मी पुन्हा एकदा तुमचं कट्ट्यावरती स्वागत करतो आणि मी सरांचं थोडक्यात ओळख करून देतो. ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यापैकी मी थोडक्यात सांगेन की सरांनी GD आर्ट केलेलं आहे आणि खूप वर्षापासून सर चित्रकारितेमध्ये आहेत. पोर्ट्रेटसाठी सर प्रसिद्ध आहेतच, त्याचबरोबर सरांची खूप जागतिक मासिकांच्यामधून चित्र प्रसिद्ध झालेली आहेत. मला सांगायला भारी वाटते की सरांना राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार आहे, चंद्रकांत मांढरे कला अकादमीचा पुरस्कारही आहे, पुण्याचा पंडित सातवळेकर प्रतिष्ठानचाही पुरस्कार आहे, दैनिक सकाळचा पुरस्कार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचाही पुरस्कार आहे, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया व्यक्तिचित्रासाठीही तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, बॉम्बे आर्टचाही आहे. खूप सारे सरांची पुस्तकंही आहेत. स्टील लाईफ आहे, स्केचिंग अँड ड्रॉइंग हेही पुस्तक आहे, चारकोल पोर्ट्रेट अशी खूप सारी पुस्तकं आहेत. सरांचं लिखाणही तेवढं आहे. मोठमोठे जे प्रदर्शने असतात तिथंही सरांची प्रदर्शने आपण सर्वांनी बघितलेली असतील. माहिती करून घ्यायची आहे. जी चित्र आपण थोडीफार घेतलेली आहेत याच्याबद्दल जास्त हे जाणून घ्यायचं आहे. त्याआधी सर आम्हाला प्रथमतः तुमची वाटचाल म्हणजे चित्रकाराकडे व्यावसायिकतेनं तुम्ही आला म्हणजे पूर्ण क्षमते व्यवसाय करत तुम्ही छंद म्हणून ते केलं नाही तर ते पूर्ण क्षमतेनं ते करत आलात लहानपणापासून. तर ते शालेय जीवनापासून कसं आलात याबद्दल आम्हाला ऐकायचं. रवडे राधानगरी तालुक्यात येते आणि तसं चित्रकलेची तशी पार्श्वभूमी नव्हती मला घरच्याकडून, परंतु उपजत आवड होती. आणि खेळताना मला वाटतं तिसरीला वगैरे मी असेल तर शिवाजीराव खराटे हायस्कूल, तर तिथं कला शिक्षक एक नवीन रुजू झाले होते, वायके सर त्यांचं नाव. तर ते आमच्या गल्लीतच पिरियड आपलं थाटलं होतं आणि आम्ही मुलं खेळताना ते वरचं ते गॅलरीतून त्यांच्या रूममध्ये ते पेंटिंग करताना मला ते आवड होतीच शाळेत असताना. मग त्यांना एकदा धाडस करून मी ते त्यांना काम दाखवा गेलो. म्हणजे थोडं दरवाजात थबकलो. सर म्हटले बाबा काय काय करायला आहे. असं म्हटलं की मला आवड आहे खूप चित्रकलेची आणि तुमचं बघू काय मी माझी तुम्हाला चित्र दाखवायचं हे म्हटले त्या. आणि काम माझं बघितलं त्यांनी. त्यांना कौतुक वाटलं. म्हणजे तिसरीचा मुलगा एवढा लहानपणीचा आणि आपण तर म्हणले तू जरा 4थी वगैरे पास कर आणि हायस्कूलला 5वीला ये म्हणजे मी आहे तिथं म्हणले तुला चांगलं मार्गदर्शन मिळेल. मग मी ज्यावेळी हायस्कूलला गेलो त्यावेळेपासून चित्रकाराच्या डोक्यात म्हणजे लहानपणापासून आवड होतीच. मला वाटतं माझं असं होतं की शाळा सुटली की आमच्या जवळच कुंभार गल्ली आहे. मग तिथं माती काम आणि चालू असायचं. तर माझं काय असायचं की दप्तर घरी टाकलं शाळा सुटल्यानंतर तर सरळ माझी रस्ता पकडायचा कुंभार गल्लीचा आणि ते लोक जे काम करत होते ते बघायचं करायचं. म्हणजे उत्सुकते पोटी असं निरीक्षण करायचं त्यांचं. तिथंच काहीतरी थोडी मातीवरी म्हणजे इतका मुलगा लहान रोज येतोय एकसारखा बघत उभा राहतोय तर तेही लोक छोटी मोठी अशी हे करू द्यायचे. मदत थोडंफार असं करू द्यायचे. मला फारसं त्यावेळी काय कळत नव्हतं तरी सुद्धा लोक गणपती वगैरे करताना ते थोडे येते. अरे वा. आणि नाही म्हणजे मला हेही एक वाचनात आलं होतं. मी बाळासाहेब पाटलांचा लेख वाचला त्याच्यामध्ये एक हा मुद्दा होता की चित्रपट म्हणजे मुलांच्या बरोबर चित्रपट पाहायला गेल्यानंतर सुद्धा एक कलेचं हे तुमच्यामध्ये. माझे वडील फार शिकले नव्हते तरी सुद्धा वाचनाची घरात आवड होती. माझ्या आत्या एक आहेत त्या माझे धाकटे काका वगैरे सगळ्यांना ह्या खूप वाचनाची वगैरे आवड. वडील कमी शिकले होते तरी सुद्धा रोज वाचन संध्याकाळी त्यांचं चालायचं. तर त्यामुळं मुलांनाही तशीच सवय लागली आम्हा दोघा भावांना की वडील मला वाटतं प्रत्येक महिन्याचा चांदोबा
चंपक, हां हां आणि पूर्वी ते सोव्हिएत रशिया नावाचं एक रंगीत मॅगझिन आहे. मला वाटतं रशिया आणि भारत सरकारनं तो प्रकल्प राबवला होता. मी साधारण 80च्या दशकातली गोष्ट सांगायला. तर ती मला वाटतं रशियातली चित्रकारांची सुद्धा त्यात ओळख असायची, चित्र छापलेली असायची. आणि चांदोबात तर भरपूर लागली आणि ती चित्रही बघायची आवड लागली. आणि घरात असं हे संस्कार झाले, म्हणजे बाबा अभ्यास सांभाळून हे तुला सगळं. आम्ही त्यात परत ज्यावेळी हायस्कूलला गेलो त्यावेळी घाडगे सरांना भेटली माझ्या वडिलांना आणि म्हणले की बाबा हा मुलग्यात बरंच चित्रकलेचं टॅलेंट दिसतं, तुम्ही थोडं लक्ष द्या आणि त्याला जे काय हवं असेल चित्रकलेचं साहित्य ते सगळं त्याला पुरवत जावा. वडिलांनी माझे ते ऐकलं, मुलगा कधी करतोय वेगळं काय. मग चित्रकलेत तसं काय घरच्यांना माहीत नव्हतं फारसं, म्हणजे पुढं काय करिअर असते मलाच नाही तर करिअर होईल असं कधी. आणि मुळात एक सांगू काय, आता जो शब्दाचा जो हे आहे तो करिअर शब्द माहीत नव्हता त्यावेळी. म्हणजे पालकांनाही मला वाटतं तिकडच्या ग्रामीण भागातलं मी सांगतो. आणि मुलं सुद्धा जे आपली आवडती गोष्ट आहे ती करायला त्यात फक्त आनंदाने काम करता यावं एवढंच होतं. म्हणजे करिअर पुढं आहे, चित्रकार व्हायचं आहे असं माझ्या काही डोक्यात त्यावेळी नव्हतं. फक्त आपल्याला अभ्यासाव्यतिरिक्त अभ्यास करायला पाहिजे, कारण ह्याच्यातनं हा जॉब मिळू शकतो, चित्रकलेतनं काय मिळेल असं काही नसतं. मला वाटतं वडिलांनी अशी काही शंका मला आठवत नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की सरांना विचारायला पाहिजे होतं की बाबा सर हे पुढे याचं काय करिअर आहे का याच्यात, बरोबर हा पुढे बाबा पोटापाण्याचा व्यवसाय करू असं. ते घरचे लोक बघत होते. असंही म्हटलं एखादी आवड, एखादी करिअर करायला मिळणं ह्याच्यासारख्या जगात सुख नसतं. हा, परंतु हे सगळ्या योगायोगान गोष्टी झाल्या. शाळेत होतो तो पण ते छंद लेवल माझी पॅशन अशी वाढत गेली. बरोबर, कारण सर स्वतः काम करायचे, त्यांचा तो इजल मला त्यावेळीच बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या होत्या ज्या ग्रामीण भागात म्हणजे आजकालच्या सुद्धा विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सहसा बघायला मिळत नाही. तर तो इजल कसा चित्रकाराचा असतो, पॅलेट म्हणजे काय, ब्रश कसे असतात, कुठला वापरतात, त्याला कसं काम करतात चित्रकार, हे लहानपणीच मला. नाही, ती तुमची आवड होती म्हणून तुमचं ते कायम ऑब्झर्वेशन त्या गोष्टीकडे. हा, त्यामुळे बसले नाही सर स्वतः रविवार त्यांच्या घरी मी जायचो. तर काम करताना तिथेही काम करायची मला संधी मिळाली. तो जवळून बघता आलं. म्हणजे आर्ट स्कूलमध्ये या सगळ्या गोष्टी माहीत होतात पुढं. बरोबर, ज्यावेळी आपण करिअर निवडतोय, म्हणजे हे निवडतोय, साईड निवडतोय ते, तर त्यावेळी माहीत होतं 11 वर्ष हे सगळं पार्श्वभूमी तिची काय नेमकी. 10वी वगैरे झाल्यानंतर तर हेच करायचं. हां, मग 10वी 8वी 9वीला असताना जरा वडिलांना आणि माझ्या काकांना, माझे काका प्राध्यापक होते, त्यांना बोलून सरांनी सांगितलं की बाबा या मुलाला खूप आवड आहे, याच साईडला तुम्ही घाला, कुठल्याही दुसऱ्या साईडला त्याला घालू नका, तू फार काय तिथं हे करणार नाही. आहे बरेच काही जसं आता तुम्ही सांगितलं की चित्रांच्या बद्दल तुम्हाला 11व्या वर्षी किंवा इतर ज्या गोष्टी आम्हाला किंवा आता इथं भरपूर लोकांनाही माहीत नाहीत. कोल्हापूरकरांना ही नवीन गोष्ट नाही आहे, एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ही एक आहे. म्हणजे मुलाखतीची आपली जी चर्चा झाली त्याच्यात सरांनी सांगितलं की आपल्याला कुठेही फिरायला गेलो, पंचगंगा घाट असेल, अंबाबाई मंदिर असेल, कुठेही गेलो तरी कोणीतरी चित्र काढताना बघताना एक वेगळं वाटत नाही, कारण ते आपल्याला कॉमन झाले. बाहेरच्या सिटीजमध्ये कोणतरी दिसलं तर जाऊन लोक बघतील अरे हे काय आहे. त्यामुळे एक चित्रकार, कलाकार हे लोकांना माहीत आहेत. परंतु त्याच्याचबरोबर ज्या इतर ज्या गोष्टी आहेत, आता जसं तुम्ही इजल किंवा इतर ज्या गोष्टी सांगितल्या, याच्याबद्दलच इतकं डीप लोकांना माहीत नाही. चित्रांच्या मुळात तर बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, व्यक्तिचित्र कसं असतं, किंवा आता मग जसं वेगवेगळे तैलचित्र, पोर्ट्रेट आणि जे वेगवेगळे प्रकार सांगितले, लँडस्केप असेल, तर इतकं माहीत नाही. तर याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात म्हणजे एक प्रकारची चित्रांची साक्षरता आम्हाला त्या दर्शकांना खरंच एक त्याच्याबद्दल ऐकायचं. त्या अगोदर मी जरा थोडं जातो. मी ज्यावेळी घरातल्यांनी हे केलं की बाबा हा चित्रकलेत जाऊ दे. वाटचाल. मग आर्ट स्कूल कुठलं, तर बाबा कलानिकेतन महाविद्यालय. घरच्या लोकांना कळालं की बाबा इथं जरा ॲडमिशन. त्याचा नाही कसा अगोदर असं झालं की माझ्या पुढं काही विद्यार्थी होते, सरांचे जे विद्यार्थी होते, घाडगे सरांचे,
तर ते सुद्धा इथं आर्ट कॉलेजला आले होते गावाकडून. तर मला सुद्धा 8वी 9वीत माहीत झालं होतं की आपण आर्ट कॉलेजचा रस्ता धरायचा. त्यामुळं डायरेक्ट इथं मी मोठ्या कलानगरीतच आलो. आणि ज्यावेळी आर्ट स्कूलला आलो त्यावेळी मग अधिक कलेत अधिक काही गोष्टी असतात. म्हणजे मला एक कॉलेजची छान लायब्ररी आहे. मला पुस्तकाची आवड होतीच, तर ते मला बघता आलं. परत अरविंद मिस्त्री सर होते मला प्राचार्य कॉलेजमध्ये कलानिकेतनमध्ये. हे कलामहर्षी बाबूराव पेंटरांचे कनिष्ठ चिरंजीव. म्हणजे एवढ्या मोठ्या चित्रकारांचे सोबत हां, म्हणजे त्यांचाही माझा परिचय झाला. परत कामामुळं माझं त्यांनी काम बघून वैयक्तिक तिने मार्गदर्शन मला केलं. तसं मी अप्लाइड आर्टला गेलो. पुढं बाबा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करता येईल किंवा जॉब करता येईल अशा विचार करून घरच्यांनी अप्लाइड आर्टला घातलं. परंतु मी ते केलं पूर्ण, परंतु माझं काय इतकं मन हे झालं नाही. तर म्हणून मी ठरवलं होतं की आपल्याला एक चित्रकार व्हायचं. कारण कॉलेज आल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी मला माहीत झाल्या. बाबूराव पेंटरांचं काही पुस्तकं वाचण्यात झाली, अप्पा लहरमानांच्याविषयी माहीत झालं. आणि कोल्हापूर कलानगरी असल्यामुळं इतर अनेक मोठ्या चित्रकारांनी इथे योगदान दिलं. कलानगरी आपण म्हणतो. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईनं इथं जी इतके कलावंत निर्माण झाले, तर हे एक वारसा होता. आणि हे कॉलेजमध्ये मला बरीच जाणीव झाली. परत सरांच्यामुळं युरोपियन जे चित्रकार असतात, पाश्चात्य चित्रकार आहेत, जिने मोठं काम करून ठेवलं, प्रचंड मोठं काम करून ठेवलं, बरोबर, ती माहिती झाली. मी त्यांच्या बायोग्राफी सगळ्या वाचून काढल्या. जी पुस्तकं मिळतील लायब्ररीतून किंवा इतर याच्यातून, तर त्यावेळी मला वाटतं आता बायोग्राफी मराठीत आल्यात बऱ्याच युरोपियन चित्रकारांच्या, साहित्यिकांच्या, मोठ्या लोकांच्या. तर तशा त्यावेळी मला वाटतं 85 थोडं बाकी पुस्तक सगळी मास्टर्स लोकांचे पेंटिंग पुस्तक मला मिळाले. मी भारावून जायचं ते काम बघून की आपणला असं काहीतरी व्हायचं आहे, मोठं असं काहीतरी व्हायचं. बरोबर. जसं आता तुम्ही फॉरेनचं नाव घेतलं, बाहेरच्या चित्रकारांचं, प्रत्येक चित्रकाराची एक शैली असते, म्हणजे वेगळ्या प्रकारचं. आता तुम्ही पोर्ट्रेटमध्ये जास्त आहात. ह्याचं कारण मी जेवढे तुमच्याच एका स्टुडंटला विचारलं त्यावेळी मला कळालं की चित्रकार जॉन सिंगर सार्जंट जे बाहेरचे आहेत त्यांच्याविषयी तुमची कमालाची आस्था आहे आणि त्याच्याबद्दलचं खूप वाचन आहे. जसं त्यांचा फोटो इथे लागले, तर त्याच्यामुळं त्याच्याकडं तुमची वाटचाल झाली का? म्हणजे आता ह्या वाटचालीचाच एक संदर्भ आहे म्हणून मला विचारायचं. हां, मग हा असा शोध घेत असताना मला वाटतं कॉलेजमध्ये असताना माधवराव बागलांचं मला एक पुस्तक, मला वाटतं कलाविषयक पुस्तक त्यांनी बरीच लिहिलं आहे. 40 आणि 50च्या दशकात माधवराव बागल राजकीय नेते होते, कलावंत होते. त्यांची पुस्तकं माझ्या वाचनात आली. आणि त्यांनी युरोपियन कलावंतांच्याविषयी, कोल्हापूरच्या कलावंताविषयी पुस्तकं काही लिहिली, तर ती माझ्या वाचनात आलीत. आणि मी जागरूक झालो. तर त्यात जॉन सिंगर सार्जंटचं नाव मी माहीत झालं. मला एक 20व्या शतकातला महान पोर्ट्रेट पेंटर आहे आणि मला पोर्ट्रेट आवडत होता विषय. आता ह्या आवडीमागं काय, तर माझे सर जे वायके घाडगे होते, तर ते बहुतेक वास्तववादी शैलीत काम करायचे. नकळत मला वाटते तसाच माझ्यावर प्रभाव झाला असेल. रोज ते बघितल्यामुळं जे समोर दिसतंय ते आपण ग्रहण करत असतो बऱ्याच वेळा. इथं कॉलेजला आल्यानंतर मला वाटतं मेस्त्री सर किंवा इथला जो वातावरण आहे चित्रकलेचं, पूर्वीचं मोठ्या मोठ्या चित्रकारांनी जे योगदान दिलं, तर बहुतेक जे वास्तववादी चित्रकला अगदी आबाला मनांच्यापासून, तर कदाचित तो माझ्यावर हे झाला असेल. आणि मला ती खूप आवड, म्हणजे त्या पद्धतीत काम करावं असं वाटलं. बरोबर. मुळात काय होतं की चित्रकलेत अनेक नानाविध प्रकार आहेत. चित्रकलेची मोठी हिस्ट्री आहे. जर जागतिक चित्रकला बघितली तर अनेक, त्यात हा एक वेगळा विषय होईल तो मुलाखतीचा. तर परंतु ह्या शैलीत काम करणं मला अधिक आव्हानात्मक आणि खूप आवडायला लागलं ते काम करणं. त्यामुळे मी ह्या पोर्ट्रेट, जे निसर्गचित्र, स्थिरचित्र, जे वास्तव शैलीत जी काय काय आहे. आणि माझा कॉलेजमध्ये असताना इलस्ट्रेशन विषय होता. त्यावेळीसुद्धा रिअलिस्टिक ड्रॉइंगचं मी खूप स्टडी केला होता त्यावेळी. तर त्यामुळं कदाचित असेल की मी त्या शैलीतच पुढं काम करायलो की आणि शोध घेत जायला लागलो की अजून ते कामं आहेत परंतु त्याच्यात जास्त आहेत. हा संपत नाही ते, म्हणजे असं पूर्ण होत नाही की अजून केलं पाहिजे, अजून केलं पाहिजे, अजून केलं पाहिजे, हा रस्ता संपत नाही. आणि मग हे बघत असताना चित्रकार ज्यावेळी बघितलेत मी, त्यावेळी मग मी भारावून गेलो की इतकं मोठं
युरोपियन मोठ्या चित्रकारांनी काम केलं या ह्याच्यात. तर मी खूप आवडलं मला त्यांचं काम. आणि मला वाटलं की असं आपण जो त्यांनी दर्जा मिळवला कलेत इतका अभ्यास करून तसाही आपण आत्मसात करावा, प्रयत्न करावा. मग सगळं परत त्याचं सखोल मी हे करत गेलो, माहिती घेत गेलो, त्यांचं टेक्निक, त्यांचा विचार वगैरे. तो अभ्यासाचा भाग माझा बनला. बरोबर सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मगाचं जे आपला बोलण्याच्या ओघात जो प्रश्न मध्येच आला होता, साक्षरता. म्हणजे चित्रांची जी साक्षरता आता यांच्याबद्दलचे प्रकार किंवा जितकं आता तुम्हाला ते नॉर्मली होऊन गेलेलं आहे, सामान्यांना म्हणा किंवा आमच्यासारख्यांना सुद्धा याच्याबद्दल इतकी माहिती नाही आहे. आता मागूनचे शब्द आपण वापरले, लँडस्केप असेल, पोर्ट्रेट, तैलचित्र किंवा वेगवेगळे प्रकार या चित्रांच्याबद्दल, तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात खरंच. मी ज्या वास्तववादी शैलीत काम करतो ते प्रामुख्यानं आता व्यक्तिचित्र काम करतो, म्हणजे व्यक्तीचं पोर्ट्रेट, म्हणजे व्यक्तीचं समोर बसून काढलेलं चित्र. किंवा काही लोक जर कमिशन म्हणजे आपण ऑर्डरचं पोर्ट्रेट म्हणतो ते फोटोनेही करतात. मग तो एक भाग येतो व्यक्तीचं कुठल्याही चित्र. निसर्गचित्र प्रत्यक्ष जाऊन निसर्गात केलेली चित्र असतात. आणि एक स्थिर चित्र म्हणून आहे, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही स्टील लाईफ म्हणतो. बरेच ऑब्जेक्ट ठेवलेले असतात, म्हणजे नॅचरल ऑब्जेक्ट असतात, काही मॅनमेड ऑब्जेक्ट असतात, असं ते मिळून एक त्याच्यावरती स्थिर चित्र. माझं ते पुस्तकही सुद्धा आहे. तर तेही मी करतोय. बऱ्याच मला वाटतं पुस्तकांच्या कवर मी केले, स्टोरी इलस्ट्रेशन्स आहेत, म्हणजे चित्रकथा आहेत, पुस्तकासाठी कथाचित्र आहेत, ते केलीत मी. मला वाटतं विश्वास पाटलांची पानिपत आहे, अनेक अशा पुस्तकांना मी चित्रकथा म्हणजे चित्रांच्याबद्दल कथाचित्र केलेली आहे. तो माझा कॉलेजमधला मी जो शिकलो तोच माझा सब्जेक्ट होता. लास्ट मी ज्यावेळी पासआउट झालो तोच विषय घेऊन मी हे केलं. आणि नंतर मी मग व्यक्तिचित्रातच मला काम करायचं असल्यामुळे मी ते थोडं डिझायनिंगचा जो भाग आहे ॲडव्हर्टायझिंगमधला तो मी बाजूला ठेवला थोडा. आणि फाईन आर्ट आपण म्हणतो याला, जे पेंटिंग, तर त्यात मी अधिक काम रस घ्यायला लागलो आणि अधिक काम करायला लागलो. आणि त्याच पद्धतीनं काम यायला लागलं. आणि मी ठरवलं होतं की बाबा आपण चित्रकारच व्हायचं, कुठं जॉब वगैरे असं काही करायचं नाही. पण थोडं घरच्यांच्या दबावामुळे म्हणा किंवा थोडं मी केलं जॉब. कॉलेजमध्ये थोडं एक वर्ष लेक्चर म्हणून काम केलं. हायस्कूलवर सुद्धा एक शिक्षक म्हणून बघितलं. पण माझं काय मन रमलं नाही. आणि मला एक मी बऱ्याच ते बायोग्राफी वाचल्यामुळे असेल कदाचित, ते माझ्या डोळ्यासमोर चित्रकारांचं जे हे होतं ते जगणं होतं, त्यांचं लाईफ होतं चित्रकार म्हणून. आणि त्यांच्या कामातलं ते पॅशन म्हणून जे त्यांनी केलं होतं, तर ते मला स्वतः ते जगून एकदा बघायचं होतं. तर मी हा मार्ग मी निवडला की आपण चित्रकारच म्हणून जगायचं. म्हणजे त्यांच्या मनावरती कुठलं इतकं बंधन नसायला पाहिजे. हा, म्हणजे मोकळी काम करताय. बरोबर. इथं मी आता काही व्यावसायिक चित्रकार म्हणून व्यक्तिचित्र करतोय, इलस्ट्रेशन करतोय. पण हे करत असताना सुद्धा फक्त व्यावसायिकता न बघता कलेकडे ज्या हेतून मी या ह्याच्यात आलो, तर हेतू तो सरळ सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जर कामापुरतं करत असाल तर ते नुसतंच त्या पुढं काय कलेत तुम्ही मिळू शकणार नाही. तर मी आता जे पोर्ट्रेट आपण विषय निघाला होता, तर काही व्यावसायिक मी इथं चित्र केलेलं आहे. समोरचं एक व्यावसायिक चित्र आहे, तिथं राजर्षी शाहू महाराजांचं सुद्धा मी एक पोर्ट्रेट केलेलं आहे. तर या कामाबरोबरच स्वतःसाठी म्हणजे आपली भूक भागवण्यासाठी कलेची अभ्यास किंवा त्याचं सातत्य हे करण्यासाठी, आपली निरीक्षण क्षमता आणि कामाची प्रत वाढवण्यासाठी रोजचा सराव, जसा गायकाला कुठल्याही रोजचा रियाज करावा लागतो. मोठमोठे गायन महर्षीसुद्धा रोज रियाज करतात. तसं कलावंतानं माझं मत आहे की रोजचा रियाज केला पाहिजे, रोज अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की स्टुडिओत मी ज्यावेळी येतोय तर एका कुठेतरी जॉब मी करतोय कुणाकडे तरी, आणि मी 11 ते 5 इथं काम, ती माझी ड्युटी मी हे करतो. तर एवढं नीट अभ्यास करायसाठी मला वाटतं आठवड्यातून मी 8 स्टुडंटसुद्धा येतात, तर आम्ही प्रत्यक्ष मॉड्यूल बसवतोय आणि स्टडी करतोय, पोर्ट्रेट्स करतोय. 2 दिवस आठवड्यातनं मला वाटतं बराच कोल्हापूरचा परिसर मी चित्रित केला. मला वाटतं पंचगंगा नदीची मला वाटतं याच ह्या 1.5 वर्षात 50पेक्षा जास्त मी काहीतरी निसर्गचित्र बीटवर जाऊन तिथं केले.
मला वाटतं जो घाटाचं सौंदर्य आहे तर वेगवेगळ्या टायमिंगला जाऊन मी ते बरीच निसर्गचित्र केले कोल्हापूरच्या परिसरातल्या वगैरे गुराळ वगैरे जे आहेत कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे ती चित्र मी अशी काढलेली आहेत तर तिथे प्रत्यक्ष जाऊन केलेली आहे. येस येस. आजकाल मला वाटतं विद्यार्थी काय करतात की बरेच मीडिया वाढल्यामुळं थोडं जरा दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं. जो अकॅडमिक अभ्यास व्हायला पाहिजे वास्तववादी शैलीत प्रचंड मेहनत आणि दीर्घ सातत्य लागतं तर काम तुमचा दर्जा वाढतो. मला अजून एक सांगायचं की तुम्ही आता जे हे जे सरांचे मुद्दे सांगितलेत की गुराळाची चित्र असतील किंवा इतर वास्तववादी चित्र तुम्ही सध्या ह्या काळात केलेले आहेत सरांच्या पेजवरती जर तुम्ही गेलात तर ते हे सगळं सर काढतानाचा पण फोटो दिसेल. मला वाटतं काही छोटे डेमो ज्यावेळी माहिती घेत होतो त्यावेळी त्याच्यावरती इंस्टाग्रामवर सुद्धा आहेत आणि ते सर्वांना बघायला मिळतात. हा बघता येतील जर उत्सुकता असेल अधिक तर ते बघता येतील. माझ्या कोल्हापूर नाही सगळेच असतात प्रत्येक माणसाला आवड असतेच. चालेल. आता तुम्ही चित्रांची जी माहिती सांगत होता त्यातलं आपलं लँडस्केप म्हणजे इतर आता हे व्यावसायिक सांगितलं पोर्ट्रेटचं व्यावसायिक जी व्यक्तिचित्र आहेत ती मी तर तुम्ही आता दाखवलीत मला वाटतं. इथं मी महाराणी ताराणींचंही व्यक्तिचित्र केलं आहे आपणला नंतर बघता येईल. मला वाटतं त्यांना कॅमेरा थोडा वळायला ते खूप लांब आहे बघता येईल. आणि निसर्गचित्र निसर्गात जाऊन गेलेली चित्र असतात ती खूप केली आहेत. स्थिर चित्र जे पुस्तक आहे माझं ती आम्ही इथं मला वाटतं आठवड्यातनं मला वाटतं एक दिवस तो देतोयच आम्ही. मला वाटतं व्यावसायिक काम सांभाळत हे आठवड्याचं गणित मांडताना तर मला वाटतं 3-4 दिवस मी अभ्यासाला ते मुद्दाम राखीव काढलेले असतात की हे नित्यनेमानं करायचं. अभ्यास असलाच पाहिजे रियाज आणि तुमचं निरीक्षण शक्ती आणि जे काही मास्टर्स लोकांनी काम केलं तेही बघितलं पाहिजे. मला वाटतं असा एक मला आता अलीकडे छंद जडला आहे या मीडियामुळं इंटरनेटमुळं जगभरातला चित्रकार एका क्लिक सर्चशी तुम्हाला समोर बघा त्याची बायोग्राफी त्याची पेंटिंग्स त्याचा विचार कामाचा सगळं बघायला मिळते क्षणात बटन मारले. तर मला वाटतं स्टुडिओतून गेलं की उद्योग हाच असतो अभ्यासासाठी ते रोज ते मास्टर्स मी अगदी निहाळत असतो त्याला ॲक्च्युली चित्र वाचन असं म्हणायला पाहिजे. बरोबर. मला वेळा घरातली मला विचारतात की काय रोज तेच ती चित्र बघताय तर मला वाटतं जे चित्रकारांनी करून ठेवलं आहे काम मला वाटतं इथं खूप छान म्युझियमसुद्धा आहेत जे आपल्या कोल्हापुरातल्या मोठ्या चित्रकारांनी काम करून जे ठेवलं आहे. इथं टाऊन हॉलमध्ये आहेत बरीच चित्र. परत मांढरेंचं इथं कला दालन आहे तर तिथेही बरंच संग्रह आहे. इथं जी कांबळेंची गॅलरी आहे तो एक गॅलरी आहे. काही खाजगी संग्राहक आहेत मी मला वाटतं सगळं ते पालतं घातलं सगळ्यांकडे उत्सुकतेने बघितलंय मी. मला ह्या मास्टर्सविषयी खूप आदर आहे जे तिने काम तत्कालीन परिस्थितीत प्राप्त परिस्थितीत जे केलं आहे. आता तर प्रचंड सुविधा आहेत. मला वाटतं माझे रंग परदेशातले माझे ब्रश परदेशातले क्षणात तुम्हाला ते साहित्य येऊ शकतं. बरोबर. तर ह्या गोष्टी नसताना सुद्धा ह्या लोकांनी जे अजोड निर्मिती करून ठेवली आहे आणि मला वाटतं कलानगरीचं नाव जे उंचावलं ते अप्रतिम आहे. म्हणजे त्या गोष्टीचा आदर ठेवायच पाहिजे. एक प्रचंड मोठा वारसा आहे. हां परंतु आणि मी स्पष्ट करू शकतोय इच्छितोय की हा जरी वारसा मोठा असला तर नुसते ढोल बडवण्यात काय अर्थ हा मुद्दा आहे. तर नव्या पिढीने हा वारसा जपण्याबरोबरच अधिक जोमानं अभ्यास केला पाहिजे. ही जी परंपरा तुम्हाला लाभली आहे तर ती नुसती फक्त सांगण्यापुरती नाही तुम्ही स्वतः काहीतरी करायला पाहिजे की. बरोबर. आपण ह्या मला वाटतं आबालामांनी हे केलं बाबुराव पेंटरांनी हे केलं आमचा तो वारसा आहे तुमचा तो वारसा आहे कोल्हापूरचं हे हा तर नुसतं याला काय हे आहेच अभिमानच पाहिजे प्रश्नच नाही. आदर असलाच पाहिजे. सध्या काय करतो हा मोठी कलानगरी आहे इतका मोठा वारसा मला वाटते क्वचितच कुठल्या शहराला असेल. सिनेमा इथं हे झाला निर्माण झाला अनेक गोष्टी इथे निर्माण झाल्या. मला वाटतं बऱ्याच मोठ्या मोठ्या कलावंतांनी इथनं करिअर सुरुवात केली कोल्हापूरमध्ये. बरीच लोक आहेत अगदी फार मोठी नावं आहेत. तर मला वाटतं हा नुसता वारसा बोलून दाखवण्यापेक्षा तर तो जे तिने काय हे केले थोडं तरी आपल्यात ज्या गोष्टी आल्या तर ते अधिक समृद्ध होईल मला वाटतं हाच वारसा. नंतर आपण फक्त ते मागचं सांगत बसू असं होत. या मुद्द्याला आपण तुम्ही अभ्यास वाढवला पाहिजे काम केलं पाहिजे प्रामाणिक काम केलं पाहिजे आणि परत व्यावसायिकता तुमच्या जपलीच पाहिजे काही प्रश्न नाही. कारण हल्ली कलेला कुठलाही राजाश्रय नाही. स्वतः तसं वैयक्तिक चित्रकार म्हणून काम करणं प्रचंड अवघड आहे कलेत. मी एक स्वतंत्र चित्रकार आहे जे अनुभव मला येतात बऱ्याच जणांना वाटतं की सर तुम्ही आता एक एस्टॅब्लिश चित्रकार झालेला असं काही नसतं एस्टॅब्लिश वगैरे कलेत. अनेक विचार बदलत असतात कलेचे दृष्टिकोन बदलतात नवे लोक येतात नवे बघणारे सुद्धा येतात. त्यामुळे तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे प्रत्येक वेळी. अभ्यास चालूच पाहिजे रोज तो
तर ह्या वारशाचं आपण काहीतरी चीज छातीठोक आपण सांगू शकू, अभिमानानं सांगू शकू राईट. की आम्हाला हा वारसा लागला. खरंच खासबागदार सरांची काही दिवसापूर्वी मुलाखत झाली होती, त्यामध्येही त्यांनी हा मुद्दा प्रकर्षानं मांडला होता. नाही, खरं आहे ते. खरंच आपल्या कोल्हापूरला फार मोठा इतिहास आहे, मान्य आहे, आपण त्याचे ढोल वाजवलेच पाहिजेत. परंतु सध्या आपण काय करतो आणि आपण नवीन काय डेव्हलप करतो त्याचं एक वारस जर व्हायचं असेल तर आपण वेगळ्या त्याच्यामध्ये काहीतरी भर घातली पाहिजे. सरांचाही तोच मुद्दा आहे आणि फार मोठी गोष्ट आहे सर. चित्र म्हणजे कोल्हापूरच्या नगरीला चित्रकलेचा किंवा चित्रकारांचा खूप मोठा तसाही वारसा फार मोठा आहे. ज्यात सध्या आपण काय करतोय, सरांनी जसं सांगितलं की सरांनी स्वतः त्याच्यामध्ये काही वेगळेपण आणलेलं आहे, असं प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. जसं तुम्ही म्हटलात की ब्रश वगैरे बाहेरचे आहेत, इतर गोष्टी आहेत. मला त्याच्यातनं एक मुद्दा आठवला, मगाशी मी लिहून घेतला होता की आजच्या काळात चित्रकारांना स्वतंत्र स्टुडिओ असणं तसं फार दुर्मिळ असेल आणि ती गरजेची गोष्ट यासाठी असेल मे बी. म्हणजे आम्हाला जसं आढळलं की स्टुडिओमुळे एकाग्रता वाढते, एक संगीता येते आणि कला अधिक प्रगल्भ बनते असं आम्हाला वाटलं. आणि त्यामुळंच आपण हा स्टुडिओ बघू शकाल की जरा फिरवता आला तर बघा कॅमेरा की एक ब्रश आणि इतर जे आहेत असं फार मोठा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या एरियामध्ये सरांनी हा इतकं सगळं मांडलेलं आहे आणि त्यांचे जे एवढं काम चालतं इथं फार मोठी गोष्ट आहे सर. आणि सगळ्यात मोठं अभिमानास्पद गोष्ट आहे. मागची तुम्ही थोडक्यात कोल्हापूरच्या चित्रकलेचा इतिहास पण सांगितला, मोठमोठी नावं घेतली, तर त्याच्याबद्दलच मला पुढचं विचारायचं की असे स्टुडिओ असणं ऑफकोर्स गरजेचं आहे, तर त्याचा आधी कुठं होते का किंवा आता आहेत का? हां, मी थोडं बोलू शकतो त्याच्यावर. हां. की पूर्वी असे स्टुडिओ होते, म्हणजे कलामहर्षी बाबुराव पेंटरांचा जो खरी कॉर्नरला त्यांचं घर आहे, राहतं घर आहे, त्याच्या तो 3ऱ्या मजल्यावर अजूनसुद्धा तो स्टुडिओ अगदी ब्रिटिशकालीन आहे असा. हो. तर तो स्टुडिओ तुम्हाला बघता येतो अजूनसुद्धा बाबुराव पेंटरांचा. आणि मी नशिबानं असं समजतोय की मला वाटतं 10-12 वर्षे मला त्या स्टुडिओत काम करतात. रवींद्र सर वगैरे गेल्यानंतर मला तो प्रत्यक्ष स्टुडिओ त्यांच्या कन्या आहेत बाबुराव पेंटरांच्या, विजूताई, त्यांनी मला तो वापरायची संधी मिळाली. असं क्वचित घडतं की एवढ्या मोठ्या कलावंताचा स्टुडिओ तिथं प्रत्यक्ष काम मला एक खरोबर मी नशिबानं समजतो की मला तिथं काम करता आलं. येस. आणि मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी सरांचा स्टुडिओ वापरत होतो, जे एक रूम होती स्टुडिओ म्हणून त्यांची काम करायची जागा होती. मी नशिबान म्हणून म्हणलो की मला शाळेच्या जीवनात सुद्धा मला तो मिळाला. आणि आता तर मी स्वतंत्र स्टुडिओ हे केलेलं आहे. कलावंताला कसं आहे की स्टुडिओत निवांत आपलं काम करता येतं, एकाग्र काम करता येतं. मला वाटतं जर तो घरी वगैरे असेल तर मग काही गोष्टींचा डिस्टर्बन्स राहतो, होऊ शकते असं. आणि परंतु आता सध्याच्या काळात स्टुडिओ तयार करणं प्रचंड अवघड आहे, कारण तेवढी स्पेस काही लोकांची इथं आहे स्टुडिओ. मला वाटतं स्टुडिओ शिल्पकारांची इथं सुद्धा अलीकडच्या जे शिल्पकलेत काम करत आहेत त्यांची इथं स्टुडिओ बघायला मिळतात. पूर्वी त्याला होते. मला वाटतं बाबुराव पेंटरांचं मी नाव घेतलं, गजबरांचा सुद्धा होता, राशी गोसावी सरांचा होता. असे बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे जे स्टुडिओ मी बघितले, मांढरेंचं, चंद्रकांत मांढरे साहेबांचा त्यांच्या घरी त्यांचा एक स्टुडिओ होता. असे आहेत, परंतु आता क्वचित बघायला मिळतात, क्वचित बघायला स्टुडिओ तसं इतकी स्पेस असणं आणि चित्रकाराचा एवढा मोठा स्टुडिओ. आणि खरंच एक भारावून जातो. सगळ्यांनाच मी आव्हान करेन की स्टुडिओत आल्यानंतर ही चित्र, पेंटिंग असणारे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं सर इथं इझल किंवा फर्निचर आणि हे अँटिक जुन्या कलात्मक ज्या गोष्टी आहेत, आपण बसल्या ह्या खुर्च्या असतील किंवा इतर सगळ्या अशा अँटिक एकदम कलात्मक आहे. म्हणजे माणूस एखाद्या वेगळ्या कलेच्या जगात आल्यासारखं. ही अशी जी पेंटिंग्स बाजूला लावलेली आहे, एक वेगळ्या जगात गेल्याचा एक फील येतो आणि खूप सुंदर सर. त्या फील्डमध्ये ती कला जी तुम्ही करत असाल, आता मगाशी आम्ही आलो त्यावेळी तुम्ही या इझलवरती एक पेंटिंग करत होता, मी इथं होतो ते, तर ते म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळं फील तुम्हाला मांडता येत असं. तर त्याच्या पुढच्या मी प्रश्नाकडे जातो आता, की आता सध्या चित्रकलेचं म्हणजे आपण म्हणतो की फोटोग्राफीचं जग आहे, तर त्याच्यामध्ये चित्रकलेचा स्पेस कसं आहे? फोटोग्राफीचं आणि चित्रकलेचं तसं काय नाही, म्हणजे जे लोक पेंटिंग करून घेतात ते घेतात ऑफकोर्स. आणि फोटोग्राफी कसं असतं की खूप डिटेल्स दाखवते फोटोग्राफी. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्यात काही सोयी आलेल्या आहेत, हां थोडं सोयी आलेल्या आहेत. म्हणजे पेंटिंग आहे, म्हणजे सगळं मॅन्युअल काम असतं, तर त्याचा पेंटिंग करण्याचा आनंद वेगळाच आहे. व्यावसायिकता म्हणाल तर बरीच जे व्यक्तीच तिथे करून घेत होते त्याला आम्ही कमिशन पेंटिंग असं म्हणतोय आमच्या भाषेत चित्रकलेचे, तर ते थोडं कमी आले. परंतु तरीसुद्धा मागचा काळ आपण बघितला तर
काही अशी गर्भश्रीमंतच लोक करून घ्यायची. हो. आता सुद्धा अजून तसंच आहे की पेंटिंग तशी महागडी कला आहे. बरोबर. पेंटिंग एका सामान्य माणसाला लावणं कधी तसं अजून तसंच जिकरीचं आहे. परंतु ज्यांच्याकडं थोडी रसिकता आहे आणि पैसे आहेत तर ते लोक पेंटिंग घेऊ शकतात. नाही, तुम्ही मगाशी म्हटलं तसा एक फरक खरंच जाणीव होते. म्हणजे चित्र पेंटिंगमध्ये आणि फोटोमध्ये बघताना जो फील असतो ना तो खरंच वेगळा. हा म्हणजे मशीन शेवटी कॅमेरा हा एक मशीन, त्याच्यात सगळ्याच गोष्टी कॅप्चर. हा म्हणजे एक क्लिकसारखी ते काम करतं. तर पेंटरला अप्रोच वेगळा असतो चित्र काढण्याचा प्रत्येक गोष्टी. म्हणजे समजा एकाच जरी व्यक्ती चित्र काढायचं असेल आणि अनेक इथे चित्रकार एकाच वेळी बसले असतील तर प्रत्येकजण व्यक्तिचित्र काढताना आपल्या आपल्या अप्रोचनं काढणार. माणूस तोच, बरोबर. प्रत्येकाच्या चित्रात माणूस दिसेल तो, परंतु दृष्टिकोन, मांडायची पद्धत, त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे काम करण्याची पद्धत वेगळी दिसणार. बरोबर. आणि बहुतेक फोटोग्राफी जर तिथंच ट्रायपॉड सगळे लावले असले एकाच वेळी थोडा अँगल चेंज होईल, लाईटिंग तेच असेल, समजा एकच असेल तर बहुतेक सातत्य येईल सगळ्यातले. बरोबर. पण पेंटर थोडं मन आणि ह्याच्याबरोबर बुद्धीबरोबर पेंट करत असतो. राईट. त्याची सौंदर्यदृष्टी एक असतं. पुढं जी काही गोष्ट बघतो हे सगळं मी वास्तववादी चित्रकले संदर्भात सांगायला तर त्याचा एक अप्रोच असते पुढच्या गोष्टी. जसं आम्ही निसर्गात ज्यावेळी जातो तर आता प्रत्येक तिथली गोष्ट जे रस्त्यावर खडे पडले असतील, झुडपांची सगळी पानं झुडपं दिसायल्यात, विजेचे खांब असतील, अनेक बारीक सारीक गोष्टी दिसत असतात डोळ्याला. मग चित्रकार म्हणून ज्यावेळी आपण ज्यातलं सौंदर्य आहे ते सिम्प्लिसिटी करून त्याचं सुलभीकरण करून जो रसिकाला आपल्याला काय दाखवायचं आहे, सौंदर्याचा जो आपण आनंद घेतला आहे, आस्वाद घेतला आहे, तोच रसिकांना घेता यावा म्हणून जे चित्रकारानं जे काही काम केलेलं असतं कागदावर, कॅनव्हासवर, तर ते वेगळं असतं. मग बऱ्याच रसिकांना वाटतं की आम्ही तिथूनच गेलो होतो, हा स्पॉट असा चित्र काढावा असा वाटला नव्हता, तुमच्या चित्रात छान दिसतोय तो तुमचा अँगल असतो बघण्याचा. म्हणजे याचा अर्थ असा की चित्रकाराची सौंदर्यदृष्टी आहे. बरोबर. आणि चित्रकाराला निवड असते, कॅमेऱ्याला निवड नाही. राईट. आता काही टूल्स आलेले आहेत आधुनिक तंत्रज्ञानात, परंतु तरीसुद्धा काही मर्यादा आहेत. शेवटी मॅन्युअल काम आणि मशीनचं काम फरक आहे. बरोबर. परंतु चित्रकाराचं जे दृष्टी आहे त्यातलं मोजकं काही घ्यायचं, कलात्मक गोष्टीच फक्त घ्यायच्या आणि आपल्या अप्रोचनं काढायचं. तर हे बहुतेक मला वाटतं चित्रकार करू शकतो. त्यामुळे लोक म्हणतात की साधंच होता तो स्पॉट तुमच्या चित्रात फारच छान असतं. आम्हाला कसं काय कळलं नाही ते. नाही, हा जो अँगल आहे बघण्याचा म्हणा, हा आता आम्हालाही कळाला की खरंच फोटोग्राफीमध्ये याच्यात हा फरक आहे की तुम्ही तिथे फक्त सुंदरता समोर मांडत असतात, फोटोमध्ये ते सगळंच येतं. हा एक फरक आहे. यालाच धरून मला आता त्याच्या संदर्भातलाच प्रश्न विचारायचा आहे की महागडी, आता तुमची चित्र फार 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 मोठ्या किमतीला ही काही जातात, अशीच फार मोठी नॅशनल इंटरनॅशनलचे प्रदर्शन असतात ज्यात फार मोठी मोठी चित्र जातात, तर याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी मोठी गमक काय असतात? म्हणजे आमच्यासारख्या बघणाऱ्यांना अजून एवढं कळालं नाही की एवढं काय केलं असेल, त्या चित्रातलं एवढं सौंदर्य वेगळं पण आम्हाला नाही कळलं. तो हा विषय आहे ना तो जरा वेगळा आहे, कारण चित्रकाराचं ज्या पेंटिंगचं अर्थकारण आहे ती वेगळीच गोष्ट आहे. ही चित्र घेत तर चित्राची साधारण किंमत ह्या बाजारात कशी होते की चित्रकाराचं जेवढं मोठं नाव, त्याची प्रतिमा जेवढी मोठी असेल, बरोबर, त्याच्यावर म्हणजे हे प्रतिमा त्याची कामान आणि इतर काही जे वलय असेल त्यामुळे ते प्राप्त होते पेंटिंगला. मग या गोष्टी सगळ्यांचा तो विचार असतो सगळा. त्यामुळे त्या चित्राच्या किमती, परत असं की चित्र जर दुर्मिळ असेल, उदाहरणार्थ मला वाटतं आभारमनांचं आपण चित्र घेतलं किंवा बाबुराव पेंटरांचं घेतलं तर आता निर्मिती ती होत नाही आणि एक जुना ऐवज आहे. तिने एका एवढ्या मोठ्या महान कलावंतांनी ते काम केलं, प्रचंड किंमत त्या चित्राची किंमत येणार असते. जर तुम्ही रोज नवे चित्रकार जर काढत असतील ते, बरोबर, तर जेवढं प्रोडक्शन होईल तुम्हाला माहितीच आहे की मला वाटतं ह्याचा नियमच आहे, प्रचंड प्रोडक्शन झालेली वस्तू थोडी स्वस्त असते. तसं होतं असतं. आणि परत त्याला असं की मला वाटतं इथं मला वाटतं थोडं मिसगाईड होतं. कुठलेही पालक किंवा जो कलेकडे जो विद्यार्थी येतो तर मला वाटतं हे पहिल्यांदा विचारतात, सर मला बरेच जण येतात, सर करिअर आहे का याच्यात म्हणतात. एक पालक म्हणून त्यांचं मी म्हणणं असं चुकीचं आहे म्हणणार नाही, तरीसुद्धा करिअर म्हणून बघायच्या अगोदर आपली आवड किती तीव्र आहे तर अशा लोकांनी फक्त मला वाटतं
पॅशन असेल तर तुझ्यात करिअर हा नुसतं म्हणजे नाहीतर छंद म्हणून तुम्ही चित्रकला ठेवू शकता, असं नाही मी म्हणत. बरोबर. आस्वाद चित्राचा घेऊ शकता. बरेच आपले मला वाटते कोल्हापूर असं शहर आहे, मी मगापासून म्हणलो की ते डॉक्टरसुद्धा चित्र काढतात, वकील चित्र काढतात, हो, शिक्षक चित्र काढतात. बहुतेक छंद म्हणून सगळ्यांनी जोपासतात लोक. तर ज्यावेळी करिअर म्हणून ज्यावेळी प्रश्न येतो तर प्रचंड ती धग लागते कलावंताच्या आतली, जे मोठ्या कलावंताच्यात दिसते. तर तसं थोडंफार काहीतरी असायला पाहिजे, मगच त्यांना त्याच्यात हां म्हणजे तुम्ही चित्रकार म्हणून एस्टॅब्लिश होईपर्यंत काही लोकांनी मला वाटतं घरच्या लोकांनी सुद्धा तरी सांभाळलं पाहिजे चित्रकाराला, कारण खूप अवघड आहे तसं. बरोबर. जर तो त्याची परिस्थिती चांगली असेल ह्या अडचण येणार नाही त्या गोष्टी. परंतु मला वाटतं नवा जो विद्यार्थी येतो त्याला ते खूप पोट हे करणं, स्टुडिओ उभा करणं, कामं मिळवणं, तर काम चांगलं आणि तुमचं समाजात ओळख, लोकांना तुमचं काम माहिती होणं, ह्या सगळ्या गोष्टी जमून आल्या तर लोक ते काम देतात. नाहीतर काम मिळणं थोडं कठीण आहे. म्हणजे मी मला वाटतं त्यातनं गेलो आहे बऱ्याच वेळा. मी ज्यावेळी स्ट्रगलिंग पिरियड होतं की मला वाटतं आता हे संपतोय का नाही असं वाटायचं की काही खरं नाही आपल्या किती दिवस आपण राबवलो. मला वाटतं माझे मित्रसुद्धा यात काम करायलाच एकाच बाजून आपल्या, तर काय आहे काय भविष्य नाही मित्र. पण माझी जी यापेक्षा तीव्रता होती आवड असल्यामुळे कलेतली, हा ती प्रचंड मी लहानपणापासून कमीपणा जोपासली ती. आणि मध्ये मध्ये त्याला ते मी थोडं हे करायचा प्रयत्न करतो. म्हणजे बायोग्राफी वाचतोय बऱ्याच जणांच्या, ज्यावेळी बऱ्याच वेळा निराशा येते तर मोठमोठ्या जे कलावंतांची जे चरित्र वाचले की मी परत आणि नव्या जोमानं काम करतो. आणि कुणातरी मोठं काम बघितलं की बाबा कसं काम केलं आता तरी एस्टॅब्लिश झालं. तर मला वाटतं ते मी बऱ्याच वेळा अजून सुद्धा काही वेळा असे कलावंताच्या जीवनात मला वाटतं सगळ्यांच्या जीवनात निराशेचे न्यायचे हे येत असतात. म्हणून मी त्याच्यावर काही गोष्टी जरा थोडं उपाय काढतो. असं जरा कलावंत हे बघितले, मोठमोठे हे बघितलं, त्यांनी किती कष्ट घेतले, आपण काहीच नाही असं वाटतं त्याच्यामध्ये. आपण फक्त अपेक्षा प्रचंड करायला, माझी चित्र लाखो रुपयाला विकली पाहिजेत, माझं अलीकडे आणि विद्यार्थी मला वाटतं तेच बघितलं जाते, पालक वगैरे, माझं ते पेपरला लेख आला पाहिजे, हे आला पाहिजे. पण मला वाटतं 2 एक्झिबिशन झाली, 2 कुठे ते पुरस्कार मिळाले. आणि आता तर मला वाटतं मीडिया आहे, चित्र मला वाटतं तुम्ही अनेक लोकांच्यावर पोचवू शकता, सोशल मीडिया तर. हां, पण तो काही वेळा बऱ्याच जणांना, नव्या लोकांना वाटते की ते आपण लगेच प्रसिद्ध झालो, असं काही नसतं. खूप अभ्यास आणि प्रदीर्घ अशी लांब क्रिया आहे चित्रकार व्हायची. असं मी सुद्धा एक म्हणत नाही, जरी एक व्यावसायिक चित्रकार असलो तर मी मला वाटतं की मी एक पहिला कलेचा अभ्यासक आहे. मी अजून अभ्यास करतो. जसं हो तुम्ही सुरुवातीला असे माझी पहिल्यापासून मी धारणा ठेवलेली आहे. मी मला वाटते बऱ्याच कॉलेजमध्ये मी डेमॉन्स्ट्रेशन देतोय, अनेक ठिकाणी जातोय वर्कशॉपला वगैरे. तर मी हेच सांगत असतो की मी बाबा तुमच्यापेक्षा मला जरा जादा कळतं आहे, थोडं वाचलं असेल किंवा माझं वय जादा झालं असेल, अनुभव असेल, तर मी जे सांगतोय तुम्ही तर ते एक बाबा वरचा मोठा विद्यार्थी तुम्हाला सांगतोय, मित्र तुमचा सांगतोय या विश्वासानं ते ऐक. हां, तर ते काही वेळा लोकांना रुचतंय, नव्या लोकांना, की बाबा आम्ही आता एस्टॅब्लिश झालो, 2 बक्षीस मिळाले, असं काय होत नसतं. बरोबर. प्रक्रिया मोठी आहे प्रचंड. कलावंतांची चरित्र सहज आपल्याला लक्षात येतं की असं लगेच नाव मोठं झाल्याने लाखो रुपयाला चित्र विकली गेली असं क्वचित घडतं. आणि ते नुसतं दृष्टिकोन असू नये, तुम्ही कला डेव्हलप केली पाहिजे, स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे आणि अपडेट राहिलं पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं सर की आता पॅशन आम्हाला ती तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणीव झाली, सगळ्यांनाच ते इथं आल्यानंतर कळलं की सरांनी जसं सांगितलं लहानपणापासून ती खूप जर तुमच्यात आवड आहे आणि त्यामुळं तुम्ही आजही अभ्यास करताय, त्याच्यातला कलेचा एक स्टुडंट स्वतःला समजताय आणि त्यातला आनंद घेत आहे. फार मोठी आणि एक लकी गोष्ट म्हणता येईल की ज्याच्यात पॅशन आहे, आवड आहे, जे करताना त्याला भूक, तहान, भूक सगळं विसरतो, तेच त्याचं करिअर म्हणून त्याला करायला मिळणं, हे फार क्वचित गोष्टी होत असतात. तसं तुम्हाला मिळालं आणि त्यामुळं मे बी तुमच्या या कलेतनी एक वेगळेपण, एक वेगळं सौंदर्य किंवा वेगळ्या गोष्टी आहेत आणि मे बी त्याचमुळं असेल सर डेडिकेशन तुमचं याच्यातलं खूप मोठं असल्यामुळं आज कोल्हापूरच्या जी नावं आहेत फार मोठी, जिच्यामुळे कोल्हापूर बाहेरपर्यंत राष्ट्रीय नाही आंतरराष्ट्रीय लेवलला ओळखलं जातं, त्याच्यामध्ये सर तुमचं ऑफकोर्स नाव आहे या कलेच्या ह्याच्यामुळे. ते डेडिकेशन, ते पॅशन असल्यामुळे. आणि खरंच सरांनी जसं मूलमंत्र सांगितलं की ज्यांना याच्यात यायचं आहे, करिअर हा शब्द ज्यावेळी येईल ना, करिअर होऊन करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये स्वतः ती पॅशन आहे का, जसं सरांच्यात आहे तशी आहे का, हे तपासणं फार मोठी आणि गरजेचं आहे. तीव्रता पाहिजे तिची. येस.
आणि अभ्यास करायची प्रचंड तयारी पाहिजे, सराव आणि अभ्यास करायचा. आजही तुम्ही आता एवढं सगळं करून म्हणजे इतकी कामं करून आता एवढे इस्टॅब्लिश्ड असताना सुद्धा तुम्ही अभ्यास करता. आणि मला असं वाटतंय की चित्रकारांना फक्त नुसतं चित्रकार असू नये, हां तर चांगली वाचण्याची आवडही असावी. हां काही नवीन सिनेमे येतात, काही छान सिनेमे असतात, त्यात बघाय बऱ्याच गोष्टी ज्या इतर ललित कला आहेत. Observation, थोडं त्यातलं जरी येत नसलं, मला आता म्युझिकमधलं काही येत नाही फारसं, पण निदान आपण ऐकू शकतो चांगलं गाणं म्हणजे काय बरोबर. ह्या गोष्टी, किंवा चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. चित्रकारांना नुसती चित्र नाहीत काढायची, तर या गोष्टी ज्या ललित कला आहेत तिथं त्याचा थोडा आस्वाद घेत सगळ्याचे टच अभ्यास करत, हां, तर तो एक परिपूर्ण एक त्याच्याकडे सौंदर्याचा दृष्टिकोन एक हा, वेगळा नाहीतर मग ते एकांगी होणार ना नुसतं तुम्ही. राईट सर, बरोबर. पहिला माणूस अगोदर मग चित्रकार. तर ज्यावेळी आपण कुठल्याही कलाप्रांतात काम करतो तर ते थोडंफार चौफेर ऑब्झर्वेशन, थोडं निरीक्षण एक जनरल तरी निदान माहीत पाहिजे. बरोबर. मी असं म्हणत नाही फार तुम्हाला साहित्यातला गाढा अभ्यास पाहिजे वगैरे, पण तो एक वाचनाची थोडी तिची आवड पाहिजे, प्रत्यक्ष छान सिनेमे बघितले असायला पाहिजे. खरंच फार मोठी गोष्ट आहे सर. आणि म्हणजे आज वेळात वेळ काढून तुमचं ते काम चालू होतं, त्याच्यामध्ये आम्ही डिस्टर्ब करायला, त्याबद्दल पहिल्यांदा सॉरी. आणि तुम्ही वेळ दिलात याबद्दल कट्टा कोल्हापूरकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच सर्वांना मी आव्हान करेन की कोल्हापूरकर, मी कालपासून किंवा कधी मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्यावरती सांगत असतो. कोल्हापूर कालच्या मुलाखतीमध्ये मी बोललो होतो की कोल्हापूरकर फुडी असतात, कुणीही फुडी असतात. तसेच सगळेजण कलेचे पण तेवढेच भोगते असतात म्हणा, किंवा त्याच्याबद्दलची आवड असते प्रत्येकाला. आणि त्यासाठी जर बघायचं असेल काही की वेगळं पण, तर शेलार सरांच्या इथं स्टुडिओला तुम्ही नक्की भेट द्या. आणि खूप मस्त वाटेल इथले जी चित्रं आहेत आणि इतर गोष्टी आहेत याच्याबद्दल बघून. आणि तो एक अँगल सरांचा मांडण्याचा खरंच फार वेगळा आहे. सर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आहे. आणि मी आता इथं थांबतो, आपल्याला वेळेचं एक बंधन लाईव्हला पाळावं लागतं त्यासाठी. तर खरंच काही प्रश्न कमेंट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच सरांना विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारलं तरी सर त्याचे उत्तरानंतर देतील. तोपर्यंत मी निरोप घेतो. धन्यवाद.